व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घाणाघाती टीका केलेली आहे. का तर प्रस्ताव मांडत असताना, भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस 2 वाक्य हिंदीतून बोलले आणि हीच गोष्ट राज ठाकरे यांना प्रचंड खटकली. की का म्हणून तुम्ही हिंदीत बोलले? महाराष्ट्रात राहता, मराठी आहात तर मग मराठीच बोलायचं ना. आता एक प्रश्न इथे असा आहे की बघा, आमिर खानचं आता नुकतंच पुन्हा लग्न झालं आणि त्या लग्नाला राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. आता तिथे उपस्थिती दर्शवल्यानंतर आमिर खान म्हणा किंवा त्याचे नातलग, त्याची बायको यांच्याशी राजसाहेब कोणत्या भाषेत बोलले असतील बरं? म्हणजे मराठीत बोलले असतील की हिंदीत बोलले असतील की इंग्रजीत बोलले असतील? शक्यता तर कमीच आहे हिंदीतच बोललेले असणार आहेत. आता अनेक जण असं म्हणतील की तो खाजगी समारंभ होता, तिथे राजसाहेब गेले आणि मग तिथे ते मराठीत बोलले काय किंवा हिंदीत बोलले काय फरक पडतो? मात्र इतर वेळी मराठीचा कैवार घ्यायचा, आम्हीच मराठीचे कसे पुरस्कर्ते आहोत, कैवारी आहोत हे दाखवून द्यायचं आणि स्वतः मात्र अशा खाजगी समारंभांना जायचं आणि मग तिथे हिंदीत सुरू होऊन जायचं. बघा, आता आमिर खानच्या लग्नाला राजसाहेब गेले, अंबानींकडच्या लग्नाला समारंभांना उद्धव ठाकरे तर सहकुटुंब सहपरिवार उपस्थित असतातच आणि वरतून उद्धव ठाकरे टीका करतात कोणावर? देवेंद्र फडणवीसांवर. काय तर म्हणे दुसऱ्याच्या लग्नात जातात, भरपेट जेवतात आणि नवरा बायको भांडण लावून निघून जातात म्हणे. ही असली यांची टीका आहे. आता राजसाहेब ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका केलेली आहे त्याला तितकंच चोख उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेलं आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आणि एक तर टोमणे देखील मारलेले आहेत राज ठाकरे यांना. तर देवेंद्र फडणवीस मोजक्याच शब्दांमध्ये नेमकं काय बोललेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो. देवेंद्र फडणवीस यांना ऐकण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. आपण कर्करोगग्रस्त रुग्ण, त्यांचे हालाकीच्या परिस्थितीतले नातेवाईक यांच्यासाठी औषधोपचार आणि भोजनाची व्यवस्था करत आहोत. सोबतच आपला बळीराजा जो आहे, शेतकरी जो आहे, तो कठीण काळातून जातोय, संकटातून जातोय, त्याचं कुटुंब आहे, त्यांच्यासाठी देखील आपण मदत कार्य करत आहोत मित्रांनो. तेव्हा या कार्यामध्ये आपलं सहकार्य निश्चित असू द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत, त्यावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याच या बांधवांसाठी जे योगदान आपल्याला देता येऊ शकतं निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे तिची रीतसर पावती बनवता येऊ शकेल, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि आपण नेमकं काय मदत कार्य करत आहोत हे वेळोवेळी तुम्हाला कळवता देखील येईल. तेव्हा मन मोठं करून प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा. आता बघूया देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला काय उत्तर दिलेलं. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, परवा मी विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. पण अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे? हा महाराष्ट्राचाच अपमान आहे. खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू. काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं. म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो. भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ. आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज. पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती.
अनेकांना का लागली मला समजलंच नाही. अनेक लोकांना ती लागली. बरं ते जाऊ द्या. आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो. आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली. आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं. पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही. पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडी बोलता बोलता देवेंद्र फडणवीस यांनी भाडेगे तट्टू असा एक उल्लेख केला, ज्यावरून राज ठाकरे चांगलेच खवळलेले आणि मग त्यांनी आगपाखड करायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीस यांच्यावर. मात्र मग भाडेगे तट्टू हा शब्द मागे घेत देवेंद्र फडणवीस यांनी एक सुसंस्कारी शब्द दिला, तो म्हणजे भाटक गर्दभ. बरं, आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे मित्रांनो, की राज ठाकरे म्हणा किंवा उद्धव ठाकरे काय हे नेहमी टीकाच करतात. मात्र यंदा त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी अनुल्लेखानं मारलेलं आहे. वरतून फडणवीस असंही म्हटलेले आहेत की ते आमचे मित्र आहेत, चांगले मित्र आहेत. पण मग जर चांगले मित्र आहेत तर मग राज ठाकरे अचानकच मध्ये असे का वागायला लागतात ते काही कळायला मार्ग नाहीये. बरं, तसं म्हणावं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो पक्ष आहे, ह्या पक्षाची महाराष्ट्रामध्ये कितपत ताकद आहे हे गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण अनुभवलेलंच आहे. यंदा तर त्यांचा एकही आमदार नाहीये, खासदार तर त्यांचे नव्हतेच कधीच. नाही म्हणायला 6 नगरसेवक मुंबईमधून निवडून आलेले आहेत. ते सुद्धा यंदा उद्धव ठाकरे पळवतात की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्याही पायाखालची जमीन सरकलेली आहे. त्यांचे आमदार फुटण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चिली जात आहे. राज ठाकरे टीका करायला सतत पुढे असतात, पण मार्ग दाखवत नाहीत. किंबहुना त्यांच्याकडे तसा काही उपक्रमच नसतो असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाहीये मित्रांनो. गेल्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा आपण यावर बोललेलो आहोत की राज ठाकरे, संदीप देशपांडे, अविनाश जाधव ही 1-2-4 नावं, अमित ठाकरे हे जर 2-4 नावं सोडले मनसेचे, तर महाराष्ट्र पातळीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता असा कुणी नाही. तसं जर बघितलं तर संदीप देशपांडे हे देखील काही महाराष्ट्र पातळीचे नेते नाही आहेत. अविनाश जाधव हे ठाण्यापुरतेच मर्यादित राहिलेले आहेत. म्हणजेच काय तर महाराष्ट्र लेव्हलचा मनसेचा एकमेव नेता ते म्हणजे राजसाहेब ठाकरे. बरं, आता भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांचे हे नेते यांचं काय भविष्य असू शकतं हे सुतोवाच करायची काही गरजच नाहीये. कारण इतकी पडझड झालेली आहे की यांच्याकडे आता ग्राउंड लेवलला, ग्रासरूट लेवलला काम करायला कार्यकर्ते ते उरलेले आहेत का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे. तेव्हा राज ठाकरे यांनी इतरांना सल्ले देताना म्हणा किंवा टीका करत असताना आपल्याही पक्षाकडे थोडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. बहुतेक वेळा असं जाणवतं मित्रांनो की राज ठाकरे हे त्यांच्या मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध राजकारण करत आहेत. कारण बरेचदा असं जाणवलेलं आहे की राज ठाकरे हे पूर्णवेळ राजकारणी नाहीतच, ते आता अर्धवट राजकारणी ठरत आहेत, पार्ट टाइम राजकारण करत आहेत राजसाहेब ठाकरे. आणि त्याचाच फटका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जोरदार बसलेला आहे. आणि त्याचमुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अशी अधोगती झालेली आहे. असं असतानाही काहीतरी ठोस आपण आपल्या पक्षासाठी कार्यक्रम केला पाहिजे, कार्य केलं पाहिजे, काही याकडे दुर्लक्ष करत केवळ आणि केवळ टीका करत राहणं, यामुळे पक्षाची भरभराट होणे शक्य नाही. उलट सततची टीका केल्याने आपणच टीकेचे धनी होत आहोत हे काही लोकांच्या अजिबातच लक्षात का येऊ नये. खरं तर राजसाहेब ठाकरे यांनी मनसे पक्ष जेव्हा सुरू केला म्हणजे नव्याने, तेव्हा महाराष्ट्राला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा होती. सुरुवातीला त्यांचे 2 आकडी आमदार देखील निवडून आले. मात्र नंतर जी पडझड होत गेली
त्याच्या मागचं मूळ कारण हेच असावं की सतत टीका करत राहणे, सतत इतरांना सल्ले देत राहणे. मात्र आपल्या पक्षाची ठाम अशी नेमकी भूमिका काय आहे हेच आजपर्यंत मनसेचे कार्यकर्ते म्हणा किंवा नेते हे जनतेसमोर आणू शकलेले नाहीत. आणि हेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अपयश आहे. त्यामुळे सतत टीका करत राहणे याने पक्ष वाढणार नाही. आणि तीच सवय मनसेचे संदीप देशपांडे यांना सुद्धा लागलेली आहे. ऊट सूट संदीप देशपांडे सतत टीकाच करत सुटलेले आहेत. आणि त्यामुळेच लोकांच्या नजरेतून सुद्धा हे लोक उतरत आहेत. जनतेच्या नजरेतून यांची किंमत कमी होत चाललेली आहे. मात्र अजूनही यांना हे कळायला मार्ग नाहीये किंवा हे यांना कळत नाहीये की आपण असं जे वागत आहोत त्याचं नुकसानच आपल्याला जास्त सोसावं लागतंय. भविष्यामध्ये यांच्याकडून काहीतरी ठोस ठाम असं घडेल का असा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणजे बघा, नवनिर्माण झालं पण कसं झालं तर ते असं झालं निगेटिव्ह, नकारात्मक नवनिर्माण झालेलं आहे जनतेच्या मनामध्ये मनसेबद्दल. तसं बघितलं तर राज ठाकरे यांचे चाहते खूप आहेत. अनेक जणांना राज ठाकरे आवडतात देखील, त्यांचं बोलणं आवडतं, भाषण आवडतं. मात्र त्याचा म्हणावा तसा परिणाम होत नाही. फक्त बोलून किंवा भाषण करून जनतेची मनं जिंकता येत नाहीत, तर त्यासाठी तुम्हाला कामं देखील करावी लागतात. गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कुठलंही आंदोलन झालेलं नाहीये, कुठलाही उपक्रम त्यांनी राबवलेला नाहीये, कुठली लोकाभिमुख कामं केली आहेत असंही काही निदर्शनास आलेलं नाहीये. त्यामुळे आता भविष्यामध्ये मनसेची आणखी पडझड होते का एवढंच बघणं आता फक्त बाकी आहे. बाकी या बाबतीत आपलं काय मत आहे मित्रांनो कमेंटमध्ये निश्चितच कळवा. सततची टीका ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नुकसानाचं कारण आहे का, यावर आपलं मत काय कमेंटमध्ये निश्चित कळवा मित्रांनो. जाता जाता परत एक छोटीशी विनंती. सुरुवातीला जे आवाहन आपण केलं की कर्करोगग्रस्त रुग्ण, शेतकरी राजा यांच्यासाठी आपण अन्नदान, वस्तुदान अशा गोष्टी करत आहोत, त्यांना मदत पोहोचवत आहोत. या कार्यामध्ये आपला हातभार पण लावा. आपला सहयोग आणि पाठिंबा असणं गरजेचं आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जे योगदान देता येऊ शकतं निश्चित द्या. आणि त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. म्हणजे त्याची रीतसर पावती बनवता येईल, ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल आणि तुम्हाला कळवण्यात सुद्धा येईल की आपण नक्की कशी मदत पोहोचवत आहोत ते. तेव्हा मन मोठं करून सहकार्य करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.